85% लोकांना 52% आरक्षण आणि 15% लोकांना 48% आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। राज्याचे विरोधी पक्ष नेते ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे विजय वडेट्टीवार। ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथील त्यांच्या ओबीसी महामोर्चामध्ये राज्य सरकारच्या आरक्षण धोरणावर जोरदार हल्लाबोल केला आणि जबरदस्त कमालीचे चिडले होते। अरे आमदारकी गेली खड्ड्यात असं त्यांनी विधान केलेलं आहे। अक्षरशः सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जो काही काळा जी आहे त्या ओबीसींच्या मानेवर सुरी चालवणारा असून सरकार जरांगे पाटील यांच्या पुढे झुकले आणि अक्षरशः नमलं। काय जरांगेला घाबरायची काय गरज होती असं त्यांनी यावेळेस स्पष्ट नमूद केलं। वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांच्यावर देखील टीका करताना सारखं मराठ्यांची लेकरं म्हणत स्वतःचं घर दार पोट सगळं भरत असताना तुम्हाला इतर लोक दिसत नाहीये का? जगामध्ये काय फक्त मराठा समाज राहतो का असे त्यांनी यावेळेस देखील सांगितलं। 15% लोकांचे राजकारण या मराठा आरक्षणाच्या GR मध्ये आहे। वडेट्टीवार यांनी आरक्षणाच्या गणितावरनं सरकारला धारेवर धरलेलं असून ते म्हणाले देशात 85% समाज म्हणजे SC ST आणि ओबीसी मिळून असताना त्यांना केवळ 52% आरक्षण मिळते, तर 15% लोकांना 48% आरक्षण मिळते। ही शुद्ध चाणक्य नीती आहे आणि तुमच्यामध्ये भांडण लावून हे 15%चे सरकार तुमचं आरक्षण रद्द करण्याची तयारी करत आहे। या सगळ्या गोष्टींचा जर परिपाक बघितला तर निवडणुकांपूर्वी माझा DNA ओबीसी आहे असं सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांना टीका करताना वडेट्टीवार यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांना सुनावलं 374 ओबीसी जातींची तुम्हाला खुर्चीवर बसवले, त्यांचा विसर पडला की काय देवेंद्र फडणवीस केवळ एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आहात का असा विचार देखील त्यांनी यावेळेस करणं गरजेचं होतं असं त्यांनी यावेळेस सांगितलं। आता पुढे काय म्हटले ते अजून तुम्ही नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। काम केलं हा GR काढला आणि सरकार पुरस्कृत अरे बसा 2 मिनिट ते 2-4 उभे आहेत ते तुमच्या मुळावर उठला हा GR, तुमचा उद्ध्वस्त करणारा हा GR, तुम्हाला बर्बाद करणारा GR आहे। हा GR जर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही। म्हणून बसा। त्या गोंदियाचे आता येऊन गेलेत ना, आमचे बबलू भाऊ कुठे गेले? जेवढ्या पोलीस भरती झाल्या त्यात गोंदियाचा एकही नाही। पूर्ण मराठवाड्यातून ओबीसीच्या ठिकाणी तुम्हाला काही नाही। आता महायुतीचं सरकार मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसीनो घंटा हलवत बसा म्हणणार आहे। हलवा घंटा, वाजवा घंटा, खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा, हे चाललंय ना। सर्व जागा ते बळकावतील म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय या मोर्चाच्या फाट मोर्चाच्या माध्यमातून। आमची कोणाशी दुश्मनी नाही, मराठ्यांची अजिबात नाही। मराठा समाज बांधवांनो ह्या आमच्या खूप जाती आहेत। अरे यातील जातीची अवस्था तुम्ही पाहाल तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील अशा प्रकारची आमची अवस्था आहे। म्हणून आम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आमच्यात येऊ नका। तुम्हाला स्वतंत्र मिळवा, तुम्ही स्वतंत्र घेत असाल तर आमची काही तुम्हाला विरोध नाही। जे तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये आलंय त्यावेळेस आम्हीच पाठिंबा दिला आणि आम्ही सांगितलं की कोणत्याही हालतीत मराठा समाजातील गरीब व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची त्यामागची भूमिका होती। ओबीसी मध्ये कुठल्या जाती आहे, काय अवस्था आहे? गोपाळ, नाथजोगी, ओतारी, वासुदेव, नागजोगी, वडार, कुंभार, पांगुळ, मुस्लिम, मदारी, बंजारा, बोलोहार, बेलदार, सुतार, कुंभार, धिवर, भोई, हे तर मी मोजकेच वाचून दाखवलं। याच्या पलीकडं खूप जाती आहेत, पण या जातीमध्ये जाऊन जरा एकदा पहा जरांग्या, तुला कळेल रे माझ्या बाप की हा आमच्या समाजाची काय अवस्था आहे। अरे 8-8 दिवस झाले ती आमच्या याच्या पोरीला, या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही। 8-8 दिवस आंघोळ करू शकत नाही, त्याच्या पाळ्यावर वस्त्यावर सांगतो पाणी सुद्धा मिळत नाही। इतकी वाईट अवस्था माझ्या बांधवांनो या ठिकाणी करून ठेवलेली आहे। आज आणि सांगतात हे सरकार सांगतंय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय
तर म्हणे आम्ही मराठा समाजाला 13,500 कोटी रुपये दिलेत आणि 1.5 लाख मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं, कर्ज दिलं. मग ओबीसीना किती दिलं? ओबीसी डीएनए वाल्यानं काय दिलं ओबीसीला? यांना जेसीबी घ्यायला, फोकल्यान घ्यायला, तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला, धंदे करायला पैसे 13,500 कोटी आणि आमच्या महामंडळाला 500 कोटी. त्यांना 13,500 कोटी आणि ओबीसीच्या मंडळाला 500 कोटी. सारथी तुपाशी आणि महाज्योती उपाशी. हे जे खरं आहे. काय दिलं याला? ओ तो टोले जंग, सारथीची इमारत पुण्यामध्ये, अजित दादा कोल्हापूरमध्ये, सुंदर इमारत, एकदम काचाची इमारत, 8-9 मजली इमारत बांधून दिली. तर अशा पद्धतीने वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये जे काही प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयामुळे ओबीसीच्या ज्या काही नोकऱ्यांवर झालेला परिणाम आहे तो स्पष्ट आता दिसणार आहे. ज्या रिक्रुटमेंट होत आहेत, भरती होत आहेत, त्यामध्ये ओबीसी कुठेच दिसणार नाही. विदर्भामध्ये देखील भरल्या जात असलेल्या सर्व जागा मराठा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने ओबीसी प्रमाणपत्र घेऊन मिळवले आहेत, असा थेट आरोप त्यांनी यावेळेस केलेला आहे. नागपूर कॉर्पोरेशन भरतीचे उदाहरण देत असताना ते म्हणाले की स्थानिक एकही माणूस नोकरीवर लागलेला नाहीये, एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळालेली नाहीये. नोकऱ्या संपवून टाकल्या जाणार आहेत, त्यामुळे इथंच बसा, उठू नका, तुमच्या मानगुटीवर बसलेला हा GR आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान त्यांनी दम असेल तर फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी तेलंगणाप्रमाणे 43% आरक्षण देण्याची धमक दाखवायला पाहिजे. ओबीसी समाज यांच्या पाठीशी राहील असं थेट आम्ही यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितलं. पण पुढे म्हणाले, आम्ही कोणाचा विरोध नाही, आपल्याला लढावं लागणार आहे. जरांगेंच्या दबावात आपल्याला सरकार झुकलं आहे. बेअक्कल अनपढ लोकांना ओबीसी समाजानं झुकवणं गरजेचं आहे. ओबीसीचं नुकसान झालेलं असताना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 6 महिने लागतात, पण यांना 1 तासात हे प्रमाणपत्र मिळत आहे. लक्ष्मण हाकेंनी देखील एक पोस्ट केली, ऍप्लिकेशन डेट 3/10 आणि लगेच जे काही प्रमाणपत्र सर्टिफिकेट डेट 3/10, म्हणजे एका दिवसात या मराठा समाजाचं आरक्षणासाठी जे काही प्रमाणपत्र आहे ते मिळत आहे. आपल्याला त्याच्यात नाही जायचंय, पण ह्या लोकांचं काय म्हणणे ते आपण याच्यातनं समजून घेत आहोत. दोघं बाजू आपल्याला सांभाळाव्या लागणार आहेत. ज्या सरकारने 2 सप्टेंबरचा GR काढला, तो GR वाचल्यावर तुम्हाला कळेल की कुठेही नाते सोंगे किंवा जे काही म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत या GR मध्ये, पण तरीही या 374 जातींवर अन्याय होत आहे ओबीसींच्या, असं त्यांनी यावेळेस सांगितलं. मी तर म्हणतोय आरक्षण बंद करायला पाहिजे. सरसकट एकच आरक्षण ठेवायला पाहिजे. जो ज्याच्यात मध्ये धमक आहे तो पुढे जाईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.